आपण आत्ता कुटुंब संस्कृतीचा विचार करत असताना थोडंसं मागे जाऊन वळून बघितलं तर मुळातच कुटुंब संस्कृती ही उदयाला का आली ह्याचं मूळ कारण इकॉनॉमिक्स आहे की ज्या वेळेला फिरते ग्रुप्स होते, गट होते आणि ते कुठेतरी स्थिर होऊन शेती करायला लागले, गुरांचा व्यवसाय करायला लागले आणि अशा वेळेला मग ती प्रॉपर्टी आपल्याकडे राहावी या संकल्पनेतनं कुटुंब संस्था जन्माला आली. पूर्वीप्रमाणे बघता कुटुंबातनं जे व्यवसाय होते ते जे कौटुंबिक पारंपरिक व्यवसाय होते तेच पुढे चालत गेले आणि त्यामुळे त्यांच्या संबंधीचे जे आर्थिकीकरण होतं, कुटुंबाचं आर्थिकीकरण होतं ते बरंचसं त्या व्यवसायाशी कनेक्टेड. त्यामुळे अनेक भाऊ एकत्र राहणं, अनेक भावजया एकत्र राहणं, त्यांची मुलं एकत्र राहणं हे सगळं एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पुढे जात गेलं. मग त्याच्यातनंच आमच्या घराची संस्कृती, आमच्या घराचं वळण हे सगळे भाग पुढे येत गेले. पुढे पुढे कसं झालं, क्षितिज जशी विस्तारत गेली तशी गावाकडनं शहराकडे लोक यायला लागली, शिक्षणाचा स्कोप वाढला आणि त्याच्यातनं नोकऱ्यांची संधी वाढली आणि आहेत त्या व्यवसायात एकतर आर्थिकही प्रश्न होतेच आणि भागत नव्हतं सगळ्यांचं आणि नवीन नवीन टॅलेंट्स येत होते पुढे आणि अशा वेळेला मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आपण काहीतरी वेगळं क्षेत्र निर्माण करायला पाहिजे अशा तऱ्हेचं एक विचार पुढे येत होता आणि मग शहराकडे गावातल्या तरुणांचा ओघ वाढला. त्यातून प्रत्येकाची स्वतःची आर्थिक व्यवस्था तयार झाली, प्रत्येक मुलाची, प्रत्येक सुनेची सुद्धा. नंतर मुली नोकऱ्या करायला लागल्या, त्यांची गरज वाढली, नोकरी करण्याची गरज वाढली, आता करिअरच्या गरजा वाढलेल्या आहेत. पण प्रत्येकाचं विश्व वेगळं वेगळं तयार होत गेलं. आता कसं आहे ना की कुठलीही पद्धत म्हटली त्याच्यासाठी चांगले आणि वाईट दोन्ही प्रकार आहेत, प्लस मायनस पॉईंट्स प्रत्येक पद्धतीचे आहेत. तर जॉईंट फॅमिलीचे सुद्धा काही फायदे आहेतच. हे घरातला जो काय विकत माणूस असेल, सशक्त पैशानी किंवा बुद्धीनी किंवा ताकदीनी, शारीरिक ताकदीनी, तर त्याची काळजी घेतली जायची, घरातल्या मुलांची, स्त्रियांची काळजी घेतली जायची. हे जॉईंट फॅमिलीचे म्हणजे प्लस पॉईंट्स मांडता येतील. पण ॲट द सेम टाईम असाही विचार होतो की जेव्हा छोट्या फॅमिली व्हायला लागल्या, कुटुंब तुटायला लागली, तेव्हा हा सपोर्ट सिस्टीम कमी व्हायला लागला. पण मानसिकदृष्ट्या अजूनही आपण जुन्या संस्कृतीच्या जाळ्यात अडकलेलो असल्यामुळे, पारंपरिक विचारांच्या जाळ्यात अडकलेलो असल्यामुळे तिथे सर्वसाधारण घरातनं खूप मोठा गोंधळ जाणवतो. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण नावं ठेवतो लोकांना की कुटुंब तुटली किंवा आता कुटुंब संस्थाच मुळात मोडकळीला आलेली आहे वगैरे. अशा मध्यंतराच्या काळात कसं झालं की शेती होती, घर होतं, त्या निमित्ताने का होईना लोक मागे जात होते, गावाकडे जात होते. तो एक एकत्रपणा होता, फिलिंग सगळ्यांच्यात होतं, किनशिपचं फिलिंग होतं, सणवार व्हायचे घरी, त्या निमित्ताने लोक एकत्र येत होते. आता जमिनी विकल्या जात आहेत आणि त्याच्या वाटे होत आहेत आणि त्याच्यातनं तंटे कोर्टाचे जास्ती चालायला लागले. मग गावात येणारा माणूस, गावाहून इकडे येणारा माणूस जेव्हा पैसे कमवून गावाकडे देतो आणि मग गावाकडचा भाऊ जेव्हा म्हणतो की हेच मीच करतोय सगळं आणि हे सगळं माझंच आहे, की मग गावातून इकडे आलेला माणूस म्हणतो माझं काहीच नाही आहे का, मी काहीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे का, म्हणजे असे तंटे सुरू झाले. आणि त्याच्यातनं मग हे जे कौटुंबिक कलह हा जो विषय आहे हा वाढीला लागला. परत त्याचं कारण मुळात बघायला गेलं तर ते इकॉनॉमिक रिझन्सकडेच जातं. परत तसं बघायला गेलं तर पुढे पुढे घरातली संस्कृती, घरचं वळण काय आहे, पारंपरिक काय आहे, कुठली देवी पूजायची का नाही, किती उपवास करायचे का नाही, हे सगळे विषय यांना जास्ती प्राधान्य द्यायला लागले लोक आणि त्या परंपरांचा जोखड पुढच्या पिढीने घ्यावं असा एक विचार पुढे यायला लागला. आणि आता पुढची पिढी जास्ती वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हायला लागली आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना कोणाला श्रद्धाच नाही आहे, श्रद्धा आहेत, पण पारंपरिक
विचारात जखडलेल्या श्रद्धा नाही आहे. त्यांची श्रद्धा काम ही त्यांची श्रद्धा असू शकते, त्यांचे कुटुंब आणि त्यांचं काळजी घेणं ही श्रद्धा असू शकते. त्याच्यात 2 जनरेशनच्या 2 पिढ्यांमध्ये संघर्ष व्हायला लागला आणि मग त्याच्यातनं मग जास्तीत जास्ती कुटुंब व्यवस्था विस्कळीत होतीये असं दिसतं. आता मग ह्याच्यातनं मार्ग नाही आहे. मार्ग निश्चितपणे आहे. मार्ग इतकाच आहे की बेसिकली जसं आपण प्रत्येकच सिच्युएशन परिस्थिती बदलत जाते त्या बदलाला आपण सामोरे जायचं. पूर्वी बायका 9वारी साड्या नेसायच्या, मग हळूहळू 5 वारी झाल्या, मग हळूहळू पंजाबी ड्रेसकडे गेल्या. आताचा झगडा कसला आहे, तर सुनांनी जीन्स घालायच्या की नाही. तर ती जर नोकरी करणारी असली आणि तिला जर बाहेर जाऊन सुटसुटीतपणाने कामं करायची असली तर तिला तो पेहराव जर सोयीचा वाटत असला तर तो तिने वापरायचा की नाही. मग त्याच्यात तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य मध्ये येतं का, या सगळ्याचाच विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे जशी परिस्थिती बदलते त्याप्रमाणे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या गरजा समजून घेणं आणि प्रगल्भतेने त्या गरजांच्याकडे बघणं, हे जेव्हा होईल त्यावेळेला कुटुंब संस्था नक्की पुन्हा बळकट होणार आहे. पण जोपर्यंत एक पिढी किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते की मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे आणि नाहीतर तुम्ही घरात राहू नका, तर सक्षम व्यक्ती म्हणते ठीक आहे मी बाहेर जाईन. पण असं होताना त्या सक्षम व्यक्तीचे आधीच्या त्यांच्या रूट्सपासून मुळापासून तुटत जातात, ती मुळं तुटत जातात. अशा वेळेला मग तुम्ही म्हणता की कुटुंब संस्था बिघडली, ढासळली, हे सगळं आपण म्हणतो की हे आजच्या आधुनिक कुटुंबांचे हे पडसाद आहेत. आपण सगळेच एकंदरपणे एका ट्रान्झिटरी पिरियडमध्ये आहोत. आपण धड जुन्या मताचेही नाही आहोत आणि धड नव्या मताचेही नाही. इथे कुठेतरी सांगड घालायला पाहिजे. मुळातच कुटुंब का, एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी कुटुंब असतं, एकमेकांच्या गरजा सांभाळून एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी कुटुंब असतं. हे जेव्हा जर कुटुंबाचा बाया आपण लक्षात घेतला तर बऱ्याच गोष्टी सुटणार आहेत. पण तसं नक्की होत नाही आणि मग एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याच्या नादात मग मनाने वेगळं होणं, शरीराने तर वेगळे झालेलेच असतात, वेगळी घरं झालेलीच असतात आणि मग पैशाने तुम्ही वाटेकरी व्हायला लागता, तुम्ही वाटे मागायला लागता. म्हणजे मग त्या कुटुंबाचा जो एक कोहेसिव्हनेस, एकत्रपणा जो असतो तो ढासळणारच आहे आणि ढासळ तोच आहे. पण घरातल्या प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला की माझा दुसऱ्याला कसा सपोर्ट राहणार आहे आणि असं जर झालं तर त्यावेळेला त्यांनाही सपोर्ट मिळणार आहे, प्रोव्हाइडेड त्यांनी जर सांगितलं की बाबा माझ्या या गरजा आहेत. साधी गोष्ट आहे की मुलगी नोकरी करणारी आहे, तिची मुलं सांभाळायला मला चालतं, आवडतं, पण माझ्या सुनेची मुलं मी नाही सांभाळणार आहे. पण जर तिने सुनेला सांगितलं की बाबा मी एवढे दिवस सांभाळते, मला शनिवार रविवार पाहिजे, माझ्यासाठी हवा आहे, मग त्यावर मी पिकनिकला जाईन, मी बाहेर जाईन, ती जी मोठी व्यक्ती आहे घरातली तिलाही रिलीफ मिळतो, सुनेलाही रिलीफ मिळतो आणि मग वेळा वाटून घेऊन होऊ शकतं. इथं नुसत्याच अपेक्षा ठेवल्या जातात आणि पुढच्याने समजून घेऊन काहीतरी करावं माझ्यासाठी अशी एक भोंगळ अपेक्षा ठेवली जाते. आपण आपल्या अपेक्षा सांगतच नाही आहोत, समोरच्याला कळून घ्यायला वेळ नाहीये. हे जर सामंजस्याने जर घडू शकलं तर बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. बऱ्याच वेळेला मुलगा लग्नानंतर वेगळा राहतोय या नुसत्या कल्पनेतच आपलं कुटुंब कसं ढासळलंय अशी काहीतरी एक भीषण कल्पना मनात आलेली असते. पण तसं नसतं. तुम्ही रोज एकत्र राहून एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा आणि घरातलं वातावरण गढूळ करण्यापेक्षा तुम्ही सुटे राहा ना. सणावारी एकत्र या, शनिवार रविवारी एकत्र या आणि त्यावेळेला तुम्ही जो कुटुंबाचं एकत्र असण्याचा जो एन्जॉय करण्याचा आहे, एकमेकांचा सहवास एन्जॉय करण्याचा जो भाग आहे तो नक्की करा. रोज तुमची डोक्याला डोकी जर घासली गेली नाही तर साहजिकच तुमची पद्धत बदलणार आहे वागण्याची. पण असं होत नाही. आपल्याकडे कसं होतंय की जरी परदेशी मुलगा गेला, मुलगी गेली तरी इथून तिचे आई वडील, त्याचे आई वडील फोनवरनं त्यांचं आयुष्य कंट्रोल करत राहतात. अगदी साधी गोष्ट म्हणावी की तुला बाबा सकाळी पराठा आवडतो खायला किंवा उपमा आवडतो, इडली आवडते खायला, पण तुझी आता बायको तुला ब्रेडच घालतीये ना खायला, इथपासून
हस्तक्षेप सुरू होतात आणि मग ते अति होतात. मग पर्टिक्युलरली जेव्हा शनिवार रविवारची वेळ येते, जेव्हा त्या कुटुंबांना जरा स्वतःला मोकळीक मिळण्याची वेळ येते, त्यावेळेला शुक्रवारी किंवा शनिवारी इथून फोन जातात आणि एकमेकांच्या तक्रारी होतात किंवा पर्टिक्युलरली जावयाबद्दल वाईट बोललं जातं, सुनांच्या बद्दल वाईट बोललं जातं, सासवांच्या बद्दल वाईट बोललं जातं, की तिकडचं त्यांचं आयुष्य गढूळच होतंय. हे तारतम्य कुणी बाळगायचं? कुटुंबातल्या सदस्यांनीच बाळगलं पाहिजे. ज्यांना जसं वाटतंय की आपलं कुटुंब एकत्र राहावं, तर लिव्ह अँड लेट लिव्ह हा सुद्धा त्याच्यातला भाग येतोच ना, म्हणून तो करायलाच पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल तसं वागता येणार नाही की मी इथून कंट्रोल करत राहीन आणि मला तुझी किती काळजी आहे हे दाखवण्याच्या हव्यासापायी, हो हव्यासापायीच मी म्हणेन, तुम्ही जेव्हा हे अशा प्रकारे हस्तक्षेप करता तेव्हा ती कुटुंब तुटणारच आहेत. तिथे राहणारी नवरा बायको सुद्धा तुटणारच आहेत एकमेकांच्या पासनं. हे करणं हवंय का? ह्याच्यासाठी आपण लग्न करून दिली का मुलांची? मुलांची अशीच परिस्थिती असेल तर मुलं पण आई वडिलांची जबाबदारी घेणार नाहीयेत, घेत नाहीत. मग तिकडनं पैसे पाठवतात आणि आई वडील गेले तरी तिकडनं पैसे पाठवून सांगतात की तुम्ही तुमचं परस्पर करून घ्या, आम्हाला यायला वेळ नाही, आम्हाला यायला सुट्टी नाही मिळते. मग आपण नक्की कुठे चुकतोय? आपल्यातले भावनिक बंध का इतके ठिसूळ होत जात आहेत? ह्याचा सुजाण व्यक्तींनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. परत परत माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करताना एक बोट दुसऱ्याकडे दाखवताय, पण 3 बोटं तुमच्याकडे आहे. तुमचं या परिस्थितीत काही चुकतंय का? हा जोपर्यंत विचार होत नाही, त्याच्यासाठी स्वतःचं अवलोकन होत नाही आपल्या विचारांचं, आपल्या वागण्याचं, तोपर्यंत हे सुटणार नाहीये. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की माझं कसं बरोबर आहे आणि बाकीच्यांचं कसं चुकलेलं आहे. हा विचार वेगळा असू शकतो, चुकीचा असू शकतो असं नाही. विचार वेगळा जर असला तर तो स्वीकारण्याचं धाडस आणि ते तुम्हाला तेवढी वैचारिक प्रगल्भता पाहिजे. आणि हे घडेल तेव्हाच प्रेमाने अजूनही कुटुंब सावरतील. आणि त्याच्यासाठी बराच आधीपासून प्रयत्न करायला पाहिजे की ज्या व्यक्ती आता आपलं वेगळी फॅमिली करायला जाणार आहे, जे लग्न करणार आहेत, त्यांच्या स्टेजपासूनच आपापल्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्याचा पूर्ण आढावा घेऊन कुठेही पक्षपात न करता जर तुम्ही तुमचं वागणं ठेवलं तर ही लग्न सुद्धा सुखाची होणार आहे.